नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केला आहे मी। संध्याकाळ झालेली, मला वाटतं 7 वाजत आलेत काहीतरी। आणि आकाश किचनमध्ये आज, तर आकाश काहीतरी बनवतोय। तो बोलला मम्मी तू आराम कर, आज मी काहीतरी बनवतोय। तर तो काहीतरी बनवतोय, तुम्हाला मी दाखवते चला। तर दोन्ही मुलं मिळून आज काहीतरी बनवतात। आकाश किचनमध्ये आणि सागर मला वाटतं काहीतरी कांदा वगैरे कापतोय। तर बघूयात चला कोण काय काय करते। कांदा कापून झाला काय तुझा? हा, तर सागरचा कांदा कापून झालाय। हे बघा, इथंच चाकू वगैरे ठेवला टिपॉयवरती। कांदा कापत होता तो, आता कांदा कापून झाला, अभ्यासाला लागलाय तो अभ्यास करतोय। तर चला आपण किचन मध्ये जाऊया आता। अरे वा, तर मंडळी हे बघा, इथं राजू आता दिवाबत्ती करतोय। तर त्याला म्हणजे संध्याकाळचं दिवाबत्ती करायचं सांगावंच लागत नाही। रोज संध्याकाळचं तो कामावून आला ना, आंघोळ वगैरे करतो आणि दिवाबत्ती करत असतो। तर तसं हे बघा, दिवाबत्ती करायचं काम चालू आहे त्याचं। आणि हे बघा आकाश इकडं, आकाशचं काहीतरी त्याचं काही स्नॅक वगैरे काहीतरी बनवायचं काम चालू आहे। तुम्हाला मी कसं काय बनवतोय ते दाखवते, अजून त्याची तयारी चालू आहे। आणि राजूने हे बघा आता दुपारी, म्हणजे राजू शनिवारी ना, आज राजू घरीच आहे ना, तर काही ना काही तो कुटाने करतच बसतो। हे बघा, त्यांनी फ्रीज दुपारीच खाली केलं होतं। दुपारी मी थोडी आराम करत होते, झोपले होते ना, तर त्यांनी सगळं फ्रीजमधलं सामान बाहेर काढलंय, भाज्या वगैरे सगळं काय काय। आणि दुसऱ्या कप्प्यामधले पण त्यांनी काय काय सामान बाहेर काढलंय। किचनवरती इतका राडा करून ठेवला हे बघा। आणि फ्रीज तो आता साफ करणार आहे। म्हणला थोडंसं बर्फ झाला होता ना, तर बर्फ थोडासा तो वितळला का मग म्हणला मी तो पुसून घेतो, सगळं व्यवस्थित करतो फ्रीज आणि लावून देतो। तर ते बंद करून असं उघडून ठेवलंय। आणि फ्रीजमधलं काही हे सामान आहे। त्यानंतर हे बघा, काही जेवणाचे दुपारचे भांडे, म्हणजे झाकून ठेवलेलं भाज्या वगैरे कढईमध्ये, दुधाचे पातेले। तर आकाशराव किचनमध्ये काहीतरी करतोय, त्याच्यामुळं आता मुलं किचनमध्ये असल्यानंतर थोडंफार असा राडा होतोच। तर तुम्ही म्हणता की छायाचं किचन घर एकदम टापटीप असतं, पण तसं काही नाही आहे। आपल्या घरामध्ये राडा होतच असतो। म्हणजे घरात माणसं तिथं राडा होणारच, आणि त्यातले त्यात मुलं असले की राडा होतच असतो। तर आता हे याला मी आवरू लागते। आणि सगळ्यात आधी आकाश काय काय करतोय ते तुम्हाला मी दाखवते, काय रेसिपी बनवतोय है ना। आकाश काय बनवतो बाबू? सँडविच। तर त्याला कोणते कोणते 1-2 प्रकारचे सँडविच बनायचेत म्हणला। तर मोठ्या मुलांनी सागरने ना त्याला कांदा कापून दिलाय। तर कांदा खूप छान कापवतो सागर, तर सगळं चॉपिंग करायचं असलं ना सागर त्याला करून देतो। म्हणजे मला सुद्धा तो भाजीला असं काही चॉपिंग करायचं असलं ना सागर करून देतो। तर त्यांनी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची असं त्यांनी त्याला कापून दिलंय। आणि आकाशने हे बघा इथं बटाटे शिजू घातलेत, त्यानेच घातलेत बरं का, मी काहीच नाही केलं, मी किचनमध्ये आलेच नाही। मी आज आरामच करत होते, आज शनिवार होता, सगळे घरी होते ना, त्यामुळे मी किचनमध्ये आलेच नाही। फक्त सकाळी स्वयंपाक झाला होता आणि चपात्या केलेल्या आहे ना, नाही काहीतरी मला वाटतं तव्यावर काय केलं बाबू तू? ब्रेड भात। हा, दुपारी त्यांनी ब्रेड भाजवले होते काहीतरी, तर तवा त्यांनी तसाच ठेवलाय। मसाला डबा इथं काढून ठेवलाय त्यांनी। आणि हे बघा, मोबाईलचं चार्जर, ते पॉवर बँक सगळं इथं आणून ठेवलंय। तर आता हे थोडंफार मला आवरावं लागेल। आणि हे फ्रीजचं सगळं राजू आवरण, भाज्या वगैरे सगळं है ना राजू। तर कसं कसं करते मला सांग आकाशा, ठीक आहे? तर मंडळी, आकाश काय काय बनवणार आहे ना, आपण त्यालाच विचारू आता, तो सांग नेमकं काय बनवायचं, कारण त्यांनीच रेसिपी पाहिलेली युट्यूबला ना, ते मला पण नाही माहिती। तर तोच करणार आहे, त्यालाच विचारू आपण। आकाश काय करणार आहे बाबू? मी 2 प्रकारचे सँडविच बनवणार आहे, बटाट्याच्या भरताचं बनवणार आहे आणि एक मेयोनेज टाकून व्हेज सँडविच। हा, 2 प्रकारचे सँडविच बनवणार आहे तो। तर कॅमेऱ्याची सवय नाही त्याला, त्यामुळे तो थोडंसं बोलतंय, लाजतोय खूप। तर चला, काय कोई बात नाही, ठीक आहे ना, जेवढं बोललं तेवढं भरपूर आहे मला। तर चला, अजून त्याची तयारी चालू आहे ना राजू। आणि हे बघा, राजूची दिवाबत्ती झाली आणि राजू मस्त इथं ते हिरवं मॅट टाकलेलं आहे ना खाली, इथं मस्त बसलाय तो। हे बघा, तुझी सर्दी कस काय रे? बरी काय? तर 2 वेळा दवाखान्यात जाऊन आलाय तो, 2 वेळा गोळ्या खाल्ल्या, तेव्हाकडं बरी वाटायला लागले त्याची सर्दी खूप डेंजर झाली ह्यावेळेस, है ना रे।
तर हे बघा आकाश लागले बटाटे सोलायला. आता उकडले का रे चांगले. तर राजूचं झालं फ्रीज साफ करायचं काम चालू. हे बघा तर म्हणलं मी फ्रीज साफ करतो. तर जास्त काही खराब नाही आहे, म्हणजे मी सारखं त्याला म्हणजे साफ करत असते ना. फक्त भाजीपाल्याचं थोडं आपलं उगं सांडलेलं असतं ना, तर ते थोडा म्हणला झटकून घेतो मी आणि बाकीच्या भाजीपाला वगैरे सगळं लावून देतो. तर मुलांचं कसं आहे, भाज्या वगैरे आणल्या ना ते तसेच पिशवी ठेवून देते फ्रीजमध्ये, त्यामुळे ते पिशव्या झाल्यात. तर मंडळी हे बघा किचन जरा आवरून घेतलंय, फ्रीज पण साफ केलंय, राजूनी सगळं सामान लावून दिले त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये जे मी खाली 2 बाउल आहेत झाकलेले, त्याच्यामध्ये तीळ काढून ठेवलेत आणि गुळ पण चिरून ठेवलाय लाडू करायला ना, ते मी झाकून ठेवलंय साईडला जरा. आणि हे पहा आकाशचं इथं चालू आहे. आता सगळं किचन क्लीन करून घेतलंय, खूप राडा झालेला होता ना. दुपारचे थोडेसे भांडे पण होते, ते पण घासून घेतलेत. आणि हे बघा आकाशने आता कढईमध्ये तेल घेतलंय थोडंसं. काय टाकतो आकाश आता. कांदा टाकतोय का. बटाटे सोलून ठेवलेत आकाशने. काय बोलला. थोडासा कांदा त्याच्यात काढला का तू. तर बराचसा कांदा होता. आकाशने दुसऱ्या सँडविचसाठी ना हे बघा इथं असं कांदा आणि टोमॅटो याच्यामध्ये काढून ठेवले थोडंसं बाउलमध्ये. त्याला मिओनीज याच्यामध्ये मिक्स करून काहीतरी सँडविच बनवायचेत ना, त्यासाठी कांदा टोमॅटो मिक्स करून ठेवला याच्यामध्ये. त्याच्यात अजून तो काय मिक्स करणार आहे ते पण मी तुम्हाला नंतर दाखवते. पण तो बोलला की आधी भरीत बनवून घेतो है ना. तेलामध्ये आता तो हे बघा जिरा काढलाय, त्याला सगळं माहिती, सगळं शिकलाय तो है ना आकाश. तर मंडळी आकाशला बटाट्याचं भरीत बनवता येतं, मॅगी बनवता येते, चहा बनवता येतो, सँडविच बनवता येते, म्हणजे त्याला बरेचसे प्रकार असे बनवता येते. तर तो बनवतो, म्हणजे मुलांनाही असं शिकलं पाहिजे. कारण आपण जर आता एकटी लेडीज आहे मी, तर आपण कुठं बाय चान्स जावंच लागतं, कुठं ना कुठं जावं लागतंच. तर असं आपण कुठं गेलो तर मुलं उपाशी नाही राहिले पाहिजे, किंवा त्यांना असं बाहेरचं म्हणजे आवडत असलं ठीक आहे बाबा, ते बाहेर जाऊन खाऊ शकतात. पण मुलांना आवडतच नाही बाहेरचं जास्त, त्याच्यामुळे ते असं घरातलंच बनवलेलं किंवा घरातलं बनवून खायला पाहतात. तर हे तो आता भरीत बनवतोय. सगळ्यात आधी मोहरी राहिली नव्हती, तर किराण्यातून त्यांनी मोहरी काढली बरणीमध्ये छोट्या. काय टाकलं त्याच्यामध्ये. त्यांनी जिरा आणि मोहरी टाकली तेलामध्ये थोडीशी तळतळायला. तर मी तुम्हाला दाखवते. तर म्हणजे त्याला येतं सगळं बनवता असं भरीत वगैरे सगळं. पण तो काय बोलला, मम्मी तरी पण नमक किती काय कधी कमी जास्त पडू शकतं ना. त्यामुळे तो बोलला की माझ्याजवळ थोडंसं थांबतो. त्याच्यामुळे मी किचनमध्ये थांबले आता है ना. तर चला मी तुम्हाला दाखवते. मी दाखवते थांब. तर हे बघा आकाशनी जिरा मोहरी टाकली तेलामध्ये, थोडी तडतडलंय. आता याच्यामध्ये टाकतोय तो कांदा. हिरवी मिरची काय नंतर टाकायची का रे. हिरवी मिरची म्हणला नंतर टाकतो कापून मी. तर जिरी मोहरी नंतर कांदा टाकला त्यांनी. आकाशला पोहे पण छान बनवता येतात बरं का, पोहे पण बनवतो तो. तर हे बघा माझा आकाश कसा हलवतो बघा कांदा. इतकी छान सवय लागली ना माझ्या मुलांना. म्हणजे असं काही बनवायचं म्हणलं त्यांना कंटाळा येत नाही, किंवा बनवून खायचं म्हणलं तरी कंटाळा येत नाही. एका दिवशी मला कंटाळा आला ना, ते असं सँडविच बनवतात, काही ना काही बनवतात. रविवारच्या दिवशी सुट्टी जरी असली ना तरी ते बोलतात की मम्मी तू थांब आम्ही पोहे वगैरे करतो. तर पोहे पण मुलांना बनवता येतात. तर हे बघा दूध आणायला गेला होता तो दुकानात, दूध घेऊन आलाय. आणि अजून काय आणलं पलीकडे दाखव. दूध आणि अजून एक ब्रेडचं पॅकेट घेऊन आलाय. एक होतं हे बघा, पण तो छोटा आकाश म्हणला की पुरणार नाही आहे, त्याच्यामुळे तो परत एक ब्रेडचं पॅकेट घेऊन आलाय. आणि त्यांनी मोहरी काढली त्या बरणीमध्ये. मोहरीचं तिकडं फ्रीज त्या कपाटात ठेवून दिले बाबू. आणि बऱ्याचशा ताई बोलले होते की तुमचे किचनमध्ये कोणते कोणते झाडे लावलेत ताई दाखवा. तर हे बघा असे ज्या कॉफीच्या बॉटल आहेत ना बारीक, छोट्या छोट्या अशा मोकळ्या झालेल्या. तर हे बघा त्याच्यामध्ये मनी प्लांट लावलेत. अजून एक मोकळी झालेली आहे बघा बरणी, याच्यात कॉफी पण आहे. आणि ह्या वरच्या पण कॉफीच्या बॉटल आहेत, याच्यामध्ये पण मनी प्लांटच्या कटिंग लावल्यात. हे बघा मस्त अशा छान फ्रेश आहेत. तर कॉफीच्या बाटल्या खूप छोट्या छोट्या मस्त काचेच्या बाटल्यामध्ये पण मनी प्लांट छानच येतो. आणि हे आर्टिफिशियल आहे, हे बघा हे आर्टिफिशियल आहे असं. तर हे पण छान वाटतं किचनमध्ये. याला मी धुवून पण काढत असते कधी कधी. आणि मनी प्लांटला तर मी कधी पण नळाखाली असं धुवून काढत असते.
आणि हे बघा मी असं मी रेसिपी बनवायची ना त्यावेळेस अशी छोटी बादली असते ना डाळ वगैरे सर्व करायला, तर ही बादली आणली होती. त्यानंतर हे बघा छोटीशी कढई ही, आणि हे छोटंसं हे आपलं काय म्हणतात त्याला हांडी, छोटी हांडी. तर हे पण मी इथं ठेवलं आहे. आणि हे मातीचं भांडं. तर मातीचे भांडे मला खूप आवडतात. मोठ्याले पण आहेत पण ते आतमध्ये ठेवलेले होते, जास्त मोठ्याले ठेवू शकत नाही, त्यामुळे असे छोट्याले इथं मातीचे भांडे ठेवले. आणि हे बघा मनी प्लांट असे मला वाटतं ही मधाच्या बाटल्यामध्ये मी हे मनी प्लांट लावलेत. तर ते इतकं छान फुटलेत ना, तर याच्यामध्ये हे बघा मुळ्या पण त्याला किती छान फुटल्यात, अशा मस्त मुळ्या फुटतात. तर याच्या कटिंग लावले ना छान ग्रो होतात त्याला 2-3 दिवसांनी पाणी चेंज करावं लागतं, छान राहतात ते. तर हे बघा बरेचसे ताई बोलले होते की दाखवा म्हणून मनी प्लांट, त्यामुळे मी दाखवतेय. हे बघा. आणि त्यानंतर हे बघा इथं 2-3 झाडं होते, तर मी मध्ये मध्ये त्यांना बाहेर ठेवत असते ना, म्हणजे चांगल्या आपले जे पामटेचे झाडं आहेत ना, तर त्यांच्या सावलीला ठेवत असते बाहेर सूर्यप्रकाशामध्ये, म्हणजे हलक्या प्रकाशामध्ये ते बाहेर ठेवलेत. आणि 2 मनी प्लांट आहेत तिथं. तर ह्या जामच्या बाटल्या येतात, हे बघा जाम आचारच्या बाटल्यामध्ये पण छान मनी प्लांट येतात. किती मुळ्या फुटल्या त्याला तुम्ही बघू शकता. तर हे पण छान आले. तर यांना 2-3 दिवसांनी आंघोळ घालावं लागती. आता काय टाकतोय? मिरच्या का? हे बघा आकाश मिरच्या कापतोय. कांदा परतत आलाय का? हे बघा कांदा परतत आलाय. तो बोलतो आता थोडासा परतत आलाय ना, मी मिरच्या कापून टाकतो. आणि कढीपत्ता आपल्या झाडाचा काय वरच्या, हे बघा कढीपत्ता आणलाय त्यांनी वरच्या झाडाचा, मस्त बारीक बारीक पानं आहेत. हे बघा आकाशी टाकलाय हिरव्या मिरच्या आता कांद्यामध्ये परतायला. आणि हे बघा आकाशने कांदा आणि टोमॅटो ठेवले इथं. याच्यामध्ये तो मेयोनीज मिक्स करणार आहे, नंतर दाखवते मी तुम्हाला. काय म्हणला आकाश? टाक ना आता. परतलंय का ते? ठीक आहे परतलंय, मग ते टाकून. कढीपत्ता टाकतो का? तर आकाश हे बघा याच्यामध्ये कढीपत्ता टाकतोय. छोट्याले पान आहेत कढीपत्त्याचे. कढीपत्त्याने याचा भरीत बनवतो ना आपण भरताचा, खूप छान असा फ्लेवर येतो. बटाटे सोलून ठेवलेत त्यांनी. तर हे बघा हळद घालतोय. तर हे बघा आकाशने मीठ घातलं याच्यामध्ये. तर आकाशला आहे ना पावभाजी मसाल्याचा फ्लेवर खूप आवडतो, तर पावभाजी मसाला थोडासा घालतोय त्याच्यामध्ये. तो अद्रक आणि लसूण पेस्ट घालायची म्हणलं तर आकाश म्हणला नको, ते काही गरज नाही आहे, कारण पावभाजी मसाल्याची छान फ्लेवर येतो म्हणला, है ना. आता काय बटाटे घालायचे. आता काय करतो? चुरवळून देऊ का बटाटे? नको, असंच करतो. तर कसं करतो आकाश बघू बरं का आपण आता. हे बघा, अरे बापरे, बघा माझ्यापेक्षा हुशार आहे पोरग. मी आपले बटाटे हाताने चुरवळून घेते आणि मग टाकीत त्याच्यामध्ये. तो पावभाजी मॅशर आहे ना, त्यांनी छान असं चुरवळून घेतोय बघा. अरे बापरे, मॉडर्न जमाना आहे बाई, आमच्यासारखे अडाणी थोडी येत आहे ना. उकडलेले बटाटे मसाल्यामध्ये आकाश असे चुरगळून घेतोय. अरे वा, बघा माझी आक्कू कशी स्वयंपाक करतीये. हे बघा भरीत, आकाशरावच्या हातचं मस्त भरीत. काय कोथमीर टाकतो? कसं ह्याची स्टाईल, त्याची कोथमीर टाकायची स्टाईल बघा बरं का तुम्ही. हे बघा
पोरगे कोणाची स्टाईल आहे ती काय काय त्यांनी युट्यूबला बघितलं होतं मीठ कोथमीर वगैरे टाकायची स्टाईल तर ते असं कोंबड्यासारखे हात करून कस तरी कोथमीर टाकायचं होतं बाई. हे बघा मस्त असा कलर आलाय भरतायला झालंच आता आहे ना रे. आकाश मस्त भरीत बनवलंय बरं आज. तर चला भरीत तर होत आलंय बाकी काय काय करतोय बघूया आपण अजून आहे ना. तर मंडळी आकाशनी हे बघा भरीत करून झालंय भरीत झालंय आता त्यांनी गॅस बंद केलाय आणि आता तो जे कांदा टोमॅटो सगळं त्यांनी कापून एका बाउलमध्ये घेतलंय ना त्यामध्ये तो मेयोनीज काळी मिरी पावडर त्यानंतर अजून काही चिली फ्लेक्स दे म्हणतोय मला तर सगळं त्यामध्ये मिक्स करणार आहे तो काय काय तर 2 प्रकारचे सँडविच बनवणार आहे तो. तर चला मी त्याच्यामध्ये काय काय घालतो ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा काळी मिरी पावडर म्हणजे ते खाली काळी मिरी त्याच्यामध्ये आणि ते फिरवलं की त्याच्यातून पावडर होऊन येते है ना रे. काळी ब्लॅक पेपर म्हणते त्याला आपल्या साध्या भाषेमध्ये काळी मिरी है ना. तर असं फिरवलं ना हे बघा कसं ते पडते खाली हे बघा असं चुरा होऊन पडतोय जसं आपण चिली फ्लेक्स घेतो ना तर ते हे चिली फ्लेक्स पण करायला लावली. तर आपली लाल मिरची आहेत ना तर त्या अशा आबडधोबड वाटून घ्यायला लावल्या त्याला चिली फ्लेक्स बोलतात. तसंच त्यांनी काळी मिरी अशी थोडीशी त्याच्यातून फिरून घेतले चिली फ्लेक्स. तर आकाशची रेसिपी बरं का त्यांनी असं यूट्यूबला पाहिलं होतं ना. बस बरं अजून काय आता ते काय दाखव. आता हे मियोनीज ना तर त्यांनी मियोनीज घालते त्याच्यामध्ये आता कांदा टोमॅटो त्यानंतर चिली फ्लेक्स काळी मिरी पावडर आणि मियोनीज. तर मियोनीजचं एक पूर्ण पॅकेट त्यांनी त्याच्यामध्ये घातलंय. हे बघा आकाश आता मिक्स करतोय सगळं मिक्स झालं गेलंय. आकाश झालं काय मिक्स आता. तर हे बघा आकाशने असं मिक्स करून घेतलंय. आता हे बघा दूध तापलेलं आकाशने इकडे उतरून घेतलंय. आकाश काय काय करतोय बघूया आपण. आता बनवायचं काय सँडविच. हे बघा आकाशला कशी सवय मुलांना म्हणजे सवय असं काय उघडं ठेवत नाही त्यांनी लगेच दूध झाकून ठेवलं. हे बघा सँडविच बनवायच्या आधी तो गॅस पुसून घेतो त्याने भरीत बनवलेलं आहे ना. राहू दे बाबू मी घेते ना पुसून घेतलं. तर त्याने ठेवले पॅन आता सँडविच बनवायला. चला आपण आता आकाश सँडविच कशी बनवतोय बघूया. राहू दे बाबू मी पुसून घेईन. ते बघा आपण घरामध्ये स्वच्छता ठेवली ना मुलांना आपोआपच अशी सवय लागते स्वच्छता ठेवायची. त्यांनी बघा सगळं लगेच पुसून घेतलंय. तर आकाश लावतोय आधी आता ब्रेडला सॉस. हो का घोड्या माझा आकाश बनवतोय किती वेळ झालं आणि तू तिकडे अभ्यास करत बसलाय आणि येऊन त्याला म्हणतो झालं की नाही रे नाही का. हे बघा ठरवलंय ना मग त्याचं बनवायचं. हा ना बनवलं पाहिजे लवकर बनव घोडा. तर हे बघा आकाश आता कांदा टोमॅटो मियोनीज सगळं मिक्स केलंय ना हे भरतोय. मला दाखव दे ना भाऊ जरा. हे बघा आता हे गरम करायचं का आकाश. पॅनवरती का हे पॅनमध्ये त्याला गरम करायचंय. तर आकाशनेच ही रेसिपी पाहिलेली बरं का. काय हा का खायचं तर खायचं स्वस्त मागं बघायचं म्हणतो. कांदा जास्त झालाय काय सागर म्हणतोय. तर हे बघा आकाशने एका याच्यात हे घातलंय आणि एका ब्रेडला त्यांनी भरीत लावलंय. म्हणजे 2 प्रकारचे बनवतोय का. बरं सगळ्यात आधी तो 2 प्रकारचे बनवून दाखवतोय. अरे वा मस्त. हे पहा सगळीकडे त्यांनी भरीत लावून घेतले छान. आणि तो बोलला की मला बटर पण नाही आवडत आणि गावरान तूप तर त्याला अजिबात नाही आवडत. गावरान तूप ड्रायफ्रूट त्याला खूपच ॲलर्जी आहे अजिबात नको म्हटला. तर तो तेलातच मस्त तेल टाकून भाजून घेणार आहे ब्रेड.
तर मंडळी आज आकाशने बनवलंय, उद्या सागर बनवणार आहे ना रे? बनवू ना. सागर म्हणतोय उद्या मी काहीतरी बनवतो, उद्या संडे आहे ना, घरीची आहे ना, उद्या झाला सुट्टी कॉलेजला. काय तेल घेतो, टावल पॅन्टला हात नको पुसू गोड्या. ते पहा त्याने खिशाजवळ हात पुसलाय, हा माझ्यावर झालाय. मी कधी मध्ये असा हात आहे ना ड्रेसला पुसत असते ना, फौजी साहेब मला लय ओरडते, मला बोलतो ते ॲप्रन घालत जा. तर आकाशने तसं केलंय, पहा हात धुतलाय आणि तो पॅन्टला पुसलाय. काय नाही, गुण उतारले. हा गुण उतारले. माझे गुण उतारले का? मग माझाच मुलगा आहे, माझे गुण नाही उतरायचे, मग कोणाचे उतारते? हे बघा आता त्यांनी गॅस फुल केलाय आणि तेल घालतोय तो. हे बघा थोडंसं, ये बात. तर हे बघा थोडंसं तेल घातलं पॅनमध्ये आकाशने आणि सँडविच ठेवलाय त्याच्यामध्ये. आता दुसरा आहे ना मियोनीजचा, तर तो पण सँडविच घातला त्याच्यामध्ये हळूहळू. हां हे पा सँडविचमध्ये मस्त आकाशने सगळं सारण स्टफ केलंय आणि असं दाबतोय म्हणजे खाली ब्राऊन होईल मस्त. आणि गॅस पण काय जास्त मोठा नाही, हे बघा मीडियम गॅसवरती तो भाजतोय. तर आकाशची सँडविच, 2 प्रकारच्या सँडविचची रेसिपी तयार झाली बरं का. लय आकाश आमचा खाण्याचा शौकीन है ना आकाश, याचीच फरमाईश जास्त असते, मम्मी हे कर, मम्मी ते कर. हे बघा पलटवता पण येते, लयच ट्रेन झालेत आमचे मासे. लाईट. तर हे बघा मंडळी आकाशने सगळं भरीत बनवलं, त्यानंतर ते मेनूचं सारण बनवलं आणि आकाशने 2-3 सँडविच बनवून घेतले. त्यानंतर सागर लागलाय बनवायला आणि आकाश हे बघा आता मस्त खात बसणार आहे ना. आणि आकाशने त्याच्या मामाला पण हे बघा बनवून दिलंय बरं का, त्याचा मामा पण खातोय. मामाचा कसं झालंय? मस्त झालं ना, भारी झालं. अरे वा, मामाला पण आवडलं बरं का. म्हणजे भरत्यापेक्षा हे मियोनीजचं काय मियोनीज ना, मियोनीज. तर ते आपलं सवय नाही खायची, मुलं खातात. तर मियोनीज टाकून जे सारण बनवलंय ना, तर भरतापेक्षा मियोनीजचं जे सँडविच आहे ना ते छान लागतात मुलं बोलतात. हे बघा हे भारी लागते मियोनीज टाकून, तर तेच बनवतोय तो. तर खातेत आता है ना आकाश. तर चला एकदा किचन आवरून झालंय, आता ही दुसरी बारी होणार आहे बरं का. हे बघा परत एवढा राडा झालाय आता. चला नंतर आवरूया त्यांचं खाऊन पिऊन झाल्यावर. तर हे बघा मंडळी आकाशने मस्त असे ब्राऊन होईपर्यंत मस्त खरपूस भाजून घेतलेत. हे बघा वाव, बघा किती छान. वाजून दाखवा असं वरून, बापरे. हे बघ किती छान झाले, आकाशने इतकं मस्त केलेत ना. हे बघा एकदम इझी कापले जाते. 2 प्रकारचे सँडविच केलेत आकाशने, एकदम खरपूस क्रिस्पी असे भाजून पण घेतलेत मंद आचेवरती गॅसवरती. हे बघा दाखव आकाश, वाव. हे बघा आणि दुसरा एक, अरे बापरे. हे बघा तर हा मेयोनीजवाला सँडविच आणि हा बटाट्याच्या भरीतवाला सँडविच. तर 2 प्रकारचे असे त्यांनी हे बघा सँडविच बनवलेत. तर नक्की बनवून पहा आमच्या आकाशची रेसिपी बरं का, इतके छान लागतात ते सँडविच. त्याने आधी पण एकदा बनवले होते ना, तर मी घरी नव्हते पण आम्ही कुठेतरी बाहेर गेलो होतो, त्यांनी बनवले होते, खूप छान झाले होते. राजू पण बोलला आणि सागर पण बोलला आणि आज त्यांनी पुन्हा बनवले, तर आम्ही पण आज टेस्ट करणार आहेत है ना आकाश. तर हे बघा, तर मंडळी हे बघा आकाशने मस्त असे सँडविच बनवलेत, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.